आजकाल ना Instagram खुलल्या-खुलल्या आपल्याला सगळ्या सीरीजचे अपडेट मिळतात. बट एखाद्या सीरियलचे तुम्हाला खूप चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यू आले, की आपण बघतो, जातो, पाहतो. इव्हन दो आपल्याला रील्सवर पण कळून जातं त्यातले स्पॉइलर काय आहे, चांगले मोमेंट्स काय आहे. आणि तसंच इन्फ्लुअन्स होऊन आय हॅव स्टार्टेड वॉचिंग बॅड्स ऑफ बॉलिवूड. बट टू बी व्हेरी हॉनेस्ट काय आहे ते सीरियल? आय मीन का आवडतं लोकांना? हा मोठा क्वेशन मार्क आहे. त्यात सांगितलं की खूप रियालिटी आहे, खूप छान ॲक्टिंग आहे, खूप काही आहे. बट आय कांट. 2 एपिसोडच्या वरती ते पाहूच शकली नाही. त्या सीरीजमध्ये काय चालू होतं ना, काही कळत पण नव्हतं. त्या स्टोरीला काही सरपेर काहीच नव्हतं. मे बी तुमचं ओपिनियन डिफरंट असू शकतं, बट पर्सनली मला तरी हे वाटतं. तुम्ही पण माझ्यासोबत ॲग्री असाल आणि तुम्हाला चांगलं रिकमेंडेशन पाहिजेल असेल, तर सेम Netflix बोन ॲपेटाइट युअर मॅजेस्टी चालू आहे. आय मीन ते बघा सीरियल. इव्हन ते पण सगळं इमॅजिनरी आहे. त्यात पण रिॲलिटीशी संबंध नाही. बट दॅट्स कॉल्ड सीरियल यार. किती छान डेप्थमध्ये आहे. ती सीरीज आहे. त्यांनी कल्चर एलिव्हेट केलंय, फूडला प्रायोरिटी दिली आहे. पण त्या सीरीजमध्ये लेयर्स आहेत. आय सिरियसली लव्ह इट. आणि वीकेंडलाच 2 एपिसोड येतात. इट्स अ शॉर्ट लिमिटेड सीरीज. बट ते पाहून बोर नाही होत आणि आपल्या सीरीजला काही सरपेर काही नाहीये. तरी पीपल आर प्रेझिंग इट लाइक बापरे! किती छान काम केलं. बापरे! काय रोल आहे. बापरे! काय इन व्हॉट? माझं जरी पर्सनल ओपिनियन आहे. डू लेट मी नो इन द कमेंट्स की तुम्हाला या 2 सीरीजपैकी कोणती जास्त आवडली?